नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आपल्या लेक्चरमध्ये एक खूप मोठा गॅप पडलाय, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची आधी माफी मागते. कारण तुमच्यासारखंच दिवाळीच्या कामांमध्ये मी सुद्धा थोडी बिझी होते, त्याच्यामुळे लेक्चर्स तुमच्यापर्यंत एवढे दिवस घेऊन येऊ शकले नाही. पण इथून पुढे जे आपले लेक्चर्स आहेत तर हे रेग्युलर वेळेवरती होत जातील. तर हे लेक्चर सुरू करायच्या आधी तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला सुद्धा माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आजच्या लेक्चरमधून आपण 25 ते 28 ऑक्टोबरचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणत्या देशाने ऑक्टोबर 2023मध्ये भारतीयांसाठी विजामुक्त प्रवेश मंजूर केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, श्रीलंका. तर रिसेंटली बघा, श्रीलंकेने फक्त भारतालाच नाही तर टोटल 7 देशांना व्हिजा फ्री एंट्री ही मंजूर केलेली आहे. व्हिजा फ्री एंट्री म्हणजे काय असतं ना, तर बघा, जेव्हा आपल्याला फॉरेनमध्ये जायचं असतं तर 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. एक असतं पासपोर्ट आणि दुसरं असतं व्हिसा. पासपोर्ट म्हणजे आपला देश आपल्याला बाहेरच्या देशात जायची परवानगी देतो, त्याला म्हणतात पासपोर्ट. आणि व्हिजा म्हणजे आपण ज्या देशात जातोय त्या देशाची परवानगी असते व्हिजा. आता इथं श्रीलंकेने भारताला व्हिजा फ्री एंट्री दिली आहे म्हणजे काय, तर व्हिजा अजिबातच लागत नाही का, तर असं नाही आहे. तर जेव्हा आपण श्रीलंकेमध्ये लँड होईल आपलं एरोप्लेन, तर तिथं एअरपोर्टवरती असे काही डेस्क वगैरे ठेवलेले असतात किंवा अशी अरेंजमेंट केली जाते की तिथं पोचल्यानंतर आपण थोडीफार ठराविक फीस देऊन तिथल्या देशाचा, श्रीलंकेचा व्हिजा हे त्या आपल्या व्हिजा कार्डवरती एंटर करून घेऊ शकतो. तर ह्याला म्हणतात व्हिजामुक्त प्रवेश मंजूर केलेला आहे. तर भारताशिवाय इतर कोणते देश आहेत, तर चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड आणि आपला भारत. तर अशा टोटल 7 देशांसाठी श्रीलंकेने तिथले आपले जे पर्यटक आहेत या 7 देशांमधले त्यांना व्हिजामुक्त प्रवेश हा आता मंजूर केलेला आहे. ॲक्च्युली हा एक पायलट प्रोजेक्ट आहे बघा, जो की 25 ऑक्टोबरला सुरू झाला आहे आणि 31 मार्च 2024पर्यंत हा सुरू राहणार आहे. हा श्रीलंकेसाठी खूप एक इम्पॉर्टंट बदल आहे. याचं कारण काय माहिती आहे का, की कोविड-19 आणि त्याच्या आधी 2019चा जो ईस्टर संडे बॉम्बस्फोट झाला होता, तर या 2 इम्पॉर्टंट गोष्टींमुळं श्रीलंकेचा जो पर्यटन उद्योग आहे ह्याला खूप मोठा धक्का बसला आहे. आणि आता परत एकदा हा पर्यटन उद्योग श्रीलंकेमध्ये सुरळीत चालावा यासाठी श्रीलंकेच्या गव्हर्नमेंटचा हा एक प्रयत्न आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. OECD राष्ट्रांमध्ये नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीत कोणते नागरिक यादीत अग्रस्थानी आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, भारत. आता पहिल्यांदा OECD राष्ट्र म्हणजे नेमके कोणते किंवा हे संकल्पना काय हे थोडी आपण समजून घेऊ. तर OECDचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे हे कोणते देश आहेत ना, जसं की म्हणजे जर्मनी, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, हंगेरी. तर असे काही टोटल जगातले 38 देशांचा मिळून हे OECD बनलेलं आहे, ही ऑर्गनायझेशन बनलेली आहे. ह्याच्यामध्ये युरोपातले काही देश आहेत, दोन्ही अमेरिका खंडातले काही देश आहेत आणि पॅसिफिक भागातले जे काही देश आहेत. तर अशा टोटल 38 देशांचं मिळून हे OECD बनलेलं आहे. जनरली हे जे OECD देश आहेत तर ह्यांचा HDI म्हणजे मानव विकास निर्देशांक म्हणतो ना आपण, तर हा इंडेक्स खूप जास्त आहे. आणि ह्यातले बरेच देश हे उच्च उत्पन्नाचे असलेले हे देश आहेत. तर असे हे टोटल 38 OECD मेंबर कंट्रीज आहेत. कुठे आहेत ते, जर आपण ह्या पुढच्या मॅपमध्ये बघूयात तर इथे बघा, आपण हे जे ऑरेंज कलरचे, येलोइश ऑरेंज कलरचे हे जे देश आहेत तर हे सगळे OECD मेंबर कंट्रीज आहेत. इथं आपण बघू शकतो. याच्यामध्ये US आहे, कॅनडा आहे, आइसलँड आहे, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आणि युरोपातले एवढे हे जे सगळे देश आहेत, यांच्याशिवाय खाली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तर ह्या सगळ्या देशांचं मिळून ही OECD ऑर्गनायझेशन बनलेली आहे. आता ह्याच्यामध्ये नागरिकत्व मिळवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये आपला भारत हा पहिल्या नंबरवरती आहे. म्हणजे काय, तर आपल्या जे काही आधीचे म्हणजे भारतीय होते तर हे जेव्हा फॉरेनमध्ये शिफ्ट होतात तर ह्या सगळ्या OECD राष्ट्रांमध्ये जर सगळ्यात जास्त नंबर जर बघितला नागरिकत्व मिळवण्याच्या यादीमध्ये तर हा भारतीयांचा आहे. म्हणजे सगळ्यात जास्त भारतीयच आहेत जे की ह्या राष्ट्रांमध्ये नागरिकत्व मिळवत आहेत. आपल्यानंतर कुणाचा नंबर आहे, तर चीनचा नंबर आहे आणि त्यानंतर 3ऱ्या नंबरवरती आहे रोमानिया हा देश. आता ही जी लिस्ट आहे ही कुणी बनवली आहे, तर इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक 2023चा एक रिपोर्ट आला आहे आणि या रिपोर्टनुसार आपला भारत ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. OECDलाच मराठीत आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना असं सुद्धा म्हणतात.
तर या OECD राष्ट्रांमध्ये नवीन स्थलांतरितांचा मूळ देश म्हणून भारताने आपला जो पहिला नंबर होता तर हा कायम ठेवलेला आहे. आता यामध्ये सुद्धा बघा OECDच्या हे जे राष्ट्र आहेत तर 38 देशांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त हे USA आपले भारतीय शिफ्ट होतात किंवा USAचं नागरिकत्व मिळवतात आणि हा जो नंबर आहे तर हा 56,000 एवढा आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळवतात 24,000. त्यानंतर तिसरा नंबर आहे कॅनडाचा, ज्याच्यामध्ये 21,000 भारतीयांना नागरिकत्व मिळालेलं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. उद्भव प्रकल्प भारतीय लष्कर आणि डॅश डॅश यांच्यातील संयुक्त प्रकल्प आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर रिसेंटली या उद्भव प्रकल्पाचा शुभारंभ राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे, जो की भारतीय लष्कर आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा एक संयुक्त प्रकल्प आहे. काय आहे हा उद्भव प्रकल्प? तर थोडक्यात सांगायचं तर बघा, हा आपल्या भारतीय लष्कराचा एक विजनरी इनिशिएटिव्ह आहे. हा प्रोजेक्ट कशासाठी आहे तर हा सध्याच्या ज्या लष्करी पद्धती आहेत याच्यासोबतच प्राचीन काळामध्ये ज्या लष्करी पद्धतींचा यूज व्हायचा तर ह्याचं संश्लेषण करण्याचा प्रयत्न हा उद्भव प्रकल्प करतोय. म्हणजे जे आधुनिक सुरक्षा आव्हानं आहेत त्यांना तोंड द्यायसाठी एक युनिक आणि हॉलिस्टिक अप्रोच असावा किंवा असा अप्रोच तयार करणं, तर हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. ओके, पुढचा प्रश्न. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका आणि या प्रश्नाच्या माध्यमातून उच्च न्यायालयासंबंधी सगळी माहिती डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याने न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, मणिपूर. हे जे इमेजमधलं हायकोर्ट आहे ना तर हे मणिपूरचं हायकोर्ट आहे बघा. खूप छान असं लोकेशनला आहे, हे असं डोंगरांमध्ये बसलेलं. तर हे इमेजेस मी का शेअर केलेले आहेत तर तुम्हाला हे लक्षात राहावं की हे कुठलं हायकोर्ट आहे किंवा ही न्यूज कोणती होती. तर बघा रिसेंटली या मणिपूरचे जे हायकोर्ट आहे तर ह्या मणिपूर हायकोर्टचे 7वे मुख्य न्यायाधीश म्हणून रिसेंटली सिद्धार्थ मृदुल या न्यायमूर्तींनी शपथ घेतलेली आहे. जेव्हा पण मुख्य न्यायाधीशांची शपथ घेतली जाते तर ही शपथ कोण देत असतं तर त्या राज्याचे राज्यपाल देत असतात आणि सध्या मणिपूरचे राज्यपाल आहेत अनुसुईया उईके. तर यांनीच न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल यांना त्यांच्या पदाची शपथ दिलेली आहे. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप उच्च न्यायालयासंबंधी सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊ. सगळ्यात आधी पाहू त्याचा इतिहास. तर आपल्या भारतामध्ये इंग्रज असतानाच भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा 1861 नुसार सगळ्यात आधी 3 ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. ती 3 ठिकाणं म्हणजे कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. आता हा कायदा जरी 1861चा असला तरी या 3 हायकोर्टची स्थापना 1862 या 1861च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्या भारतातलं 4थं हायकोर्ट हे अलाहाबाद या ठिकाणी 1866 स्थापन झालं. आता हे जे 4ही हायकोर्ट आहेत यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो, म्हणून हे 4ही हायकोर्ट त्याचे इसवी सन ठिकाणं हे तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा. ओके, त्यानंतर बघा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 जेवढे काही तोपर्यंत प्रांतिक उच्च न्यायालय अस्तित्वात होती तर ती सगळी हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय हे त्या संबंधित राज्याची उच्च न्यायालय बनली. ओके, आता आपण आपल्या राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालयाबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत ह्या थोड्या समजून घेऊ. तर बघा ह्या डिटेलमध्ये तरतुदी बघायला आपल्याला ह्या लेक्चरमध्ये वेळ नाही आहे, पण ह्या तरतुदी कोणत्या कलमांमध्ये कोणत्या भागात दिल्यात हे आपण जरा बघून घेऊ. तर बघा आपल्या राज्यघटनेच्या 6व्या भागामधल्या कलम 214 ते कलम 231 उच्च न्यायालयासंबंधी सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. यामध्ये बघा कलम 214 जे आहे यामध्ये सांगितलं की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. पण तसं जर बघितलं आपण सध्या तर असं आहे का? नाही. कारण त्यानंतर 1956ला एक 7वी घटनादुरुस्ती कायदा आला. आता हा 7वा घटनादुरुस्ती कायदा काय सांगतो तर 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा अधिक राज्य आणि 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी एक कॉमन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला या 7व्या घटनादुरुस्ती कायद्याने दिलेला आहे. म्हणजे काय तर
कॉमनली एकच हायकोर्ट हे 2 राज्यांसाठी किंवा जास्त राज्यांसाठी असू शकतं किंवा 2 राज्य किंवा एक केंद्रशासित प्रदेश किंवा अशा पद्धतीनं कॉमन असं हायकोर्ट हे स्थापन केलं जाऊ शकतं. म्हणजे काय तर संसदेला ही सूट देण्यात आलेली आहे की कंपल्सरी प्रत्येक राज्याला, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला एक असं हायकोर्ट नसलं तरी चालतं. ओके, पुढे आता बघा, आता आपण बघितलं की हे कॉमन जे हायकोर्ट आहेत तर हे 7व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार हे स्थापन झालेले आहेत. आता हे कॉमन हायकोर्ट कोणते आहेत तर बॉम्बे हायकोर्ट, गुवाहाटी, पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट तर ही सामायिक म्हणजेच कॉमन उच्च न्यायालय आहेत. पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या की दिल्ली हे स्वतःचं हायकोर्ट असलेला एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. जर फॅक्च्युअल क्वेश्चन विचारायचा झाला तर आयोग हा प्रश्न विचारू शकतो. लक्षात ठेवा, दिल्ली हे असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला स्वतःचं असं हायकोर्ट आहे. ठीक आहे, आता बघा इथे अजून एक आपण इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊ. तर असे काही हायकोर्ट आहेत की हे त्या राज्याच्या राजधानी शहरामध्ये नाही आहेत. जसं की उत्तर प्रदेशचं जे हायकोर्ट आहे तर हे अलाहाबादला आहे, जे की उत्तर प्रदेशची राजधानी म्हणजे कॅपिटल लखनौला आहे. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ, पण हायकोर्ट आहे जबलपूरला. ओडिशाची राजधानी कुठे आहे तर भुवनेश्वर आणि हायकोर्ट कुठे आहे तर कटकला. राजस्थानची राजधानी माहिती आहे आपल्याला जयपूर, पण हायकोर्ट आहे जोधपूरला. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर आणि हायकोर्ट आहे बिलासपूरला. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे आणि त्याचा हायकोर्ट आहे एर्नाकुलमला. आणि उत्तराखंडचा हायकोर्ट आहे नैनितालला, पण ह्याची राजधानी कोणती आहे उत्तराखंडची हे तुम्ही कमेंट करून सांगायचे. ओके, आता हायकोर्ट संबंधी एक कलम आहे बघा, कलम 216. हे काय सांगते कलम तर उच्च न्यायालय हे एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतींना आवश्यक वाटतील तेवढे इतर न्यायाधीश यांचं मिळून बनेल. आपल्याला ह्याच्यावरून काय कळतं ह्या कलमावरून की बघा, घटनेमध्ये उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या संख्येबाबत कुठलीही अशी निश्चित तरतूद केलेली नाही आहे, पण हा अधिकार आपल्या घटनेने राष्ट्रपतींना दिलेला आहे. म्हणजे ही जी संख्या आहे हायकोर्टच्या न्यायाधीशांची तर ही संख्या डिसाईड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. आता पुढे बघू आपण न्यायाधीशांची पात्रता. तर आपल्या घटनेमध्ये मुख्य म्हणजे 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत हायकोर्टच्या न्यायाधीश व्हायसाठी. पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीनं भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण केलेलं असावं किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयामध्ये अथवा 2 किंवा अधिक म्हणजे जास्त उच्च न्यायालयांमध्ये सलग किमान 10 वर्ष वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. तर ह्या 2च गोष्टी आपल्या राज्यघटनेमध्ये हे पद धारण करण्यासाठीचे पात्रता म्हणून दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला काय समजते बरं तर घटनेने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी कुठलीही मिनिमम एजची लिमिट ठेवलेली नाही आहे, म्हणजे किमान वयाची पात्रता ठेवलेली नाही आहे. आणि दुसरा मुद्दा आपल्याला इथे हा समजतो की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी एखादा व्यक्ती हे निष्णात कायदेपंडित असावाच, तर अशा बाबतची सुद्धा कुठलीही पात्रता घटनेमध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे. तर हे गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. तर या प्रश्नाच्या माध्यमातून आता आपण उच्च न्यायालयासंबंधी माहिती हे डिटेलमध्ये अभ्यासलेली आहे. बऱ्याच पेड कोर्सेसमध्ये सुद्धा लेक्चर्स एवढे डिटेलमध्ये घेतले जात नाहीत जेवढे इथं घेते मी. आणि कधी कधी तर काय होतं की लाईव्ह लेक्चरसुद्धा 2-2 तास लाईव्ह बघितल्यानंतर आता जे 10 मिनिटात मी माहिती दिली आहे तेवढीच तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सुद्धा मिळते. ओके, तर असो, आता पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणता देश महिला FIH हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचं यजमानपद भूषवेल? या प्रश्नाचा आन्सर आहे आपला भारत. तर बघा, ही जी महिला FIH हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे तर ही आपल्या भारतामधल्या रांची या ठिकाणी होणार आहे. आता ही ऑलरेडी ही जी स्पर्धा आहे ही सुरुवातीला चीनच्या चांगझाऊ या ठिकाणी होणार होती ही पात्रता स्पर्धा. पण चीनच्या ह्या महिला हॉकी संघाने 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा ही त्यांनी जिंकलेली आहे. त्याच्यामुळं ही चीनची महिला हॉकी संघ हे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी डायरेक्टली क्वालिफाय झाला आहे. त्यामुळं ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा चीनच्या चांगझाऊ इथून डायरेक्टली भारतातल्या रांची इथं स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तर आपल्या भारतामध्ये ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2024 या पिरियडमध्ये होणार आहे. कुठं तर झारखंडच्या रांची या ठिकाणी. आता ही जी पात्रता स्पर्धा आहे याच्यामध्ये टोटल जगभरातले 7 राष्ट्रीय संघ हे रांचीमध्ये येणार आहेत आणि त्यापैकी जे पहिल्या 3 टीम असतील हेच पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय ठरतील. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या प्रकल्पातील
तिसरा स्टेल्थ डिस्ट्रॉयर INS इम्फाळ भारतीय नौदलाला देण्यात आला. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय प्रोजेक्ट 15B. तर इम्फाळ हे प्रोजेक्ट 15Bचं तिसरं स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे, जे की रिसेंटली आपल्या भारतीय नौदलाला देण्यात आलेलं आहे. आता हे जे डिस्ट्रॉयर किंवा हे जे इम्फाळ आहे, म्हणजे हे एक जहाज आहे, हे एक डिस्ट्रॉयर टाईपचं एक मोठं जहाज आहे, ज्याचं बांधकाम किंवा ही जहाज बांधणी हे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ह्या कंपनीनं केलेली आहे. तर हे प्रोजेक्ट 15B क्लासचं गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयरचं तिसरं स्टेल्थ डिस्ट्रॉयर जहाज आहे. लक्षात घ्या, हे जे इम्फाळ आहे ना, तर हे आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या डिस्ट्रॉयर्सपैकी एक आहे. याची टोटल लेंथ आहे 164 मीटर आणि 7500 टनांपेक्षा जास्त ह्याचं वेट आहे. आणि हे एक स्वदेशी स्टील DMR 249A वापरून ह्या इम्फाळ ह्या जहाजाची बांधणी करण्यात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. नवी दिल्ली येथे इंडियन मोबाईल काँग्रेसच्या 7व्या आवृत्तीचं उद्घाटन कोण करणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय नरेंद्र मोदी. तर रिसेंटली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं इंडियन मोबाईल काँग्रेस 2023च्या 7व्या आवृत्तीचं उद्घाटन केलेलं आहे. आणि यावेळेस त्यांनी 100 5G वापर केस लॅब हे देशातल्या शैक्षणिक संस्थांना प्रदान केलेले आहेत. आता या 5G लॅब कशासाठी आहेत? तर 5G ॲप्लिकेशनच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि 5G टेक्नॉलॉजीशी संबंधित ज्या काही संधी आहेत, तर ह्याची जाणीव करून देण्यासाठी ह्या 5G लॅब किंवा हा जो उपक्रम आहे हा बनवण्यात आलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर देशातल्या ज्या वेगवेगळ्या फील्ड आहेत, म्हणजे जसं की शिक्षण, कृषी, आरोग्य, वीज आणि वाहतूक, तर यासारख्या ज्या विविध सामाजिक आर्थिक क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन्स वाढवण्यासाठी ह्या 5G लॅब्स ह्या एक महत्त्वाचं काम करू शकतात. आणि देशामध्ये 6G जी टेक्नॉलॉजी आहे, तर यासाठीची सुद्धा एक शैक्षणिक आणि स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्यासाठी ह्या लॅबचा वापर केला जाऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न. देशव्यापी जनजागृती मोहीम विकसित भारत संकल्प यात्रा कोण सुरू करणार आहे? आता हा थोडासा एक पॉलिटिकल रॅली टाईपचा हा एक प्रश्न आहे बघा. तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय नरेंद्र मोदी. तर ही विकसित भारत संकल्प यात्रा, तर ही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरू करणार आहेत. ही यात्रा 15 नोव्हेंबरपासून सुरू होती आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मेमध्ये निवडणुका होणार आहेत ना, तर त्या आधीची ही एक रॅली टाईप ही एक यात्रा असणार आहे. हिची सुरुवात झारखंडच्या खुंटी या जिल्ह्यातून होती आहे आणि आदिवासी जिल्ह्यांसाठी ही सुरू होती आहे. आणि 22 नोव्हेंबर ते 25 जानेवारी या पिरियडमध्ये हे देशभरातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा राबवली जाणार आहे. म्हणजे बाकीचे राहिलेले जिल्हे हे ह्याच्यामध्ये समाविष्ट केले जातील. 15 नोव्हेंबरपासून ही सुरू होती आहे. तर बघा, मोदींनी बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिनानिमित्त माहिती, शिक्षण आणि कम्युनिकेशन व्हॅनला एक हिरवा झेंडा दाखवून हे ह्या यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. लक्षात घ्या की अशी पहिलीच वेळ आहे बघा की सगळ्याच ग्रामपंचायतींचा एखाद्या प्रचार आणि जनजागृती मोहिमेदरम्यान समावेश केला जाणार आहे. तर अशी हे करण्याची पहिलीच वेळ आहे. शहरी भागात जवळपास 14,000 ठिकाणं असलेल्या 3,700 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा याच्यामध्ये समावेश होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. पॅरा आशियाई खेळांच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने किती सुवर्णपदक जिंकली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय 3. तर बघा, भारताने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मोहिमेच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी 3 गोल्ड मेडल मिळालेत. टोटल 9 मेडल आपण पहिल्या दिवशी मिळवलेले आहेत. याच्यापैकी 3 गोल्ड मेडल आहेत, 3 सिल्वर आहेत आणि 3 ब्रॉन्झ मेडल आहेत. तर असे टोटल 9 मेडल्स आपण सुरुवातीला जिंकलेली आहेत. आता हे जे एशियन गेम्स आहेत हे 4थे आशियाई पॅरा गेम्स आहेत, जे की चीनमध्येच हांगझाऊ या ठिकाणी हे आयोजित केलेले आहेत. याच्यामध्ये बघा, निशाद कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारामध्ये 2.02 मीटर अंतर कापून एशियन गेम्स स्पर्धेतला एक जो रेकॉर्ड होता हा मोडून काढलाय आणि त्यांनी ह्याच्यामुळंच गोल्ड मेडल ह्याच्यामध्ये मिळवलेलं आहे. तर यावर्षीच्या ह्या एशियाई पॅरा गेम्समध्ये पार्टिसिपेट व्हायसाठी आपल्या भारताकडून 303 खेळाडूंची तुकडी ही पाठवण्यात आलेली आहे. ओके, जे की टोटल 17 वेगवेगळ्या गेम्सच्या शाखांमध्ये भाग घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला 3 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी भारताला भेट दिली. ते कोणत्या देशाचे आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय अर्जेंटिना.
अणुऊर्जा संस्था म्हणजेच ह्याला IAEA असं म्हणतात. ह्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ह्याचं हेडक्वार्टर आहे ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना या ठिकाणी आणि सध्याचे ह्याचे महासंचालक आहेत राफेल ग्रोसी. रिसेंटली यांनी आपल्या भारताला भेट दिलेली आहे. IAEA हे काय आहे तर अणु टेक्नॉलॉजीच्या सुरक्षित आणि शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देणारं आणि अणुक्षेत्रातल्या सहकार्याचं जागतिक केंद्र म्हणून या IAEA बघितलं जाते. ह्याचं काम तसं बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे, जसं की ऊर्जा निर्मिती, आरोग्य, अन्न आणि कृषी आणि पर्यावरण संरक्षण अशा बऱ्याच फील्डमध्ये हे IAEA ही एजन्सी काम करत असते. ग्रोसींबद्दल सांगायचं तर हे एक डिप्लोमॅट आहेत, न्यूक्लिअर इंजिनियर आहेत. 2019 डिसेंबरपासून ते ह्या IAEAच्या महासंचालक या पदावरती आहेत. लक्षात घ्या, अर्जेंटाईनचे ते पहिले व्यक्ती आहेत जे की या पदावरती आलेले आहेत. म्हणजे हे पद धारण करणारे ते पहिले अर्जेंटाईन ठरलेले आहेत. रिसेंटली त्यांनी आपल्या भारताला भेट दिलेली आहे. आता भारत आणि IAEA याबद्दल सांगायचं तर बघा, आपला भारत हा 1957 पासूनच IAEAचा संस्थापक सदस्य आहे. शिवाय स्थापनेपासूनच आपण ह्याच्या गव्हर्नर मंडळावरती सुद्धा काम केलेलं आहे. आणि ह्याशिवाय सांगायचं झालं तर सध्या आपल्या भारतामध्ये अणुऊर्जा कार्यक्रम हे खूप वाढत चालले आहेत. म्हणजेच आपला भारत हा एक जागतिक अणुउद्योगातला प्रमुख खेळाडू सध्या बनत चाललेला आहे. आणि ही जी सध्याची ग्रोसी यांची जी भेट होती ही एक ऑफिशियल व्हिजिट होती. अणुऊर्जा आणि आण्विक सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी आण्विक तंत्रज्ञानाचा वापर हा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल यावरती विचार केला जाऊ शकतो आणि यासंबंधी काही करारसुद्धा केले जाऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं राज्य मका मिशन अंतर्गत मका लागवडीला प्रोत्साहन देणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, ओडिशा. तर रिसेंटली ओडिशाच्या सरकारने मक्याच्या लागवडीखालचं एकरी क्षेत्र वाढवायसाठी आणि धान्याच्या उत्कृष्ट वाणांचा परिचय करून देण्याचा एक कार्यक्रम सुरू करायचा निर्णय घेतला आहे. तर याच्याशिवाय 5 वर्षांसाठी पीक विविधीकरण योजनेसाठी त्यांनी 481.94 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा केलेली आहे. आणि याच गव्हर्नमेंटनी, ओडिशाच्या गव्हर्नमेंटनी एक मक्यासंबंधी योजना सुरू केली आहे ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री माका मिशन योजना, म्हणजे MMM. ही कशासाठी तर अधिक वैज्ञानिक आणि प्रगतिशील मार्गाने हे मका लागवडीचे जे मिशन आहे हे राबवण्यासाठी ही योजना त्यांनी सुरू केलेली आहे. मक्याशिवायच डाळी, तेलबिया, फायबर पिकं म्हणजे जसं की कापूस आणि ताग, तर ह्यांचं सुद्धा उत्पादकता वाढवायसाठी ओडिशाचं गव्हर्नमेंट सध्या प्रयत्न करतोय. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाने कुणाला राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्त केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, राजकुमार राव. तर रिसेंटली ECI म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ॲक्टर राजकुमार राव यांची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता हे कशासाठी तर 5 राज्यांमधल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत ह्याच्या आधी ही अपॉइंटमेंट त्यांनी केलेली आहे. म्हणजे निवडणुकांसंबंधी किंवा वोटिंग संबंधी अवेअरनेस जागवण्यासाठी ECI अशा पद्धतीच्या स्टेप्स घेत असतं किंवा अशा नियुक्ती करत असतं. तर भारतातल्या 5 राज्यांमधल्या 161 दशलक्षापेक्षा जास्त लोक हे नेक्स्ट मंथमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये व्होटिंग करणार आहेत. आता ह्या 5 राज्य कोणते तर बघा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये 2 टप्प्यामध्ये आणि मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यामध्ये हे मतदान होणार आहे. आणि 3 डिसेंबरला ह्या मतांची मोजणीसुद्धा होणार आहे. म्हणजे या टोटल 5 राज्यांमध्ये हे वोटिंग होणार आहे. आणि यापूर्वी ECIने राजकुमार राव यांना नॅशनल आयकॉन म्हणून अपॉइंट केलेलं आहे. ओके, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून भारताच्या निवडणूक आयोगासंबंधी सुद्धा डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. तर बघा, ह्या आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950ला राज्यघटनेनुसार करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच आपण 25 जानेवारीला वोटर्स डे हा सेलिब्रेट करत असतो. तर हा आयोग ही एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे जी की भारतातल्या संघ आणि राज्य निवडणूक प्रक्रियांचं व्यवस्थापन करण्यासाठीही जबाबदार असते. काय काय करते ही तर लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राज्य विधान परिषद आणि देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदांच्या ज्या निवडणुका होतात तर ह्यांचं मॅनेजमेंट हे आपल्या भारताचा निवडणूक आयोग हे करत असतं. पण इथे लक्षात घ्या की राज्यातल्या ज्या पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होतात याच्याशी या आयोगाचा काहीही संबंध नसतो. आता या आयोगासंबंधी घटनात्मक तरतुदी हे कोणत्या कलमांमध्ये दिलेल्या आहेत ह्या जरा समजून घेऊ.
तर ह्या संबंधीचे अधिकार, नियुक्ती आणि कर्तव्ये हे आपल्या राज्यघटनेच्या 15व्या भागामध्ये कलम 324 ते कलम 329 मध्ये आणि लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे. आता हे जे कलम 324 पासून 29 हे जे कलम आहेत ना, हे तुम्ही थोडंसं लेक्चर इथं पॉज करून तुम्ही हे एकदा वाचून घ्या. कारण आपण या आधीसुद्धा बऱ्याच लेक्चरमध्ये भारताच्या निवडणूक आयोगासंबंधी माहिती डिटेलमध्ये अभ्यासलेली आहे आणि आजचं लेक्चर हे ऑलरेडी थोडंसं मोठं झालं आहे, म्हणून मी आता हे परत एकदा समजून सांगत बसत नाही. थोडक्यात आपण ह्याची रचना बघूयात. तर बघा, सुरुवातीला आयोगाकडे फक्त मुख्य निवडणूक आयुक्तच होते. पण आता सध्या जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये सध्या एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्तांचा समावेश आहे. मग हे जे 2 निवडणूक आयुक्त आहेत हे कधी ह्याच्यामध्ये आले? तर 16 ऑक्टोबर 1989ला पहिल्यांदाच 2 अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. पण अशी व्यवस्था 1 जानेवारी 1990 पर्यंतच होती आणि परत एकच मुख्य निवडणूक आयुक्त पद्धत सुरू झाली. पण काय झालं, 1993 मध्ये 1 ऑक्टोबरला हे 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्त जे आहेत ह्यांची परत एकदा नियुक्ती करण्यात आली. आता सुरुवातीला हे 2 अतिरिक्त आयुक्तांची गरज का बरं पडली? तर 1989ला एक कायदा आला होता ज्याच्यानुसार जे वोटर्सचं एज आहे हे 21 वरून 18 एवढं करण्यात आलं होतं. त्याच्यामुळं काय झालं तर अचानकच या आयोगावरती कामाचा लोड वाढला. त्यामुळं 16 ऑक्टोबर 1989ला पहिल्यांदाच 2 अतिरिक्त आयुक्त ह्याच्यामध्ये नियुक्त करण्यात आले होते. ओके, म्हणजेच 1 ऑक्टोबर 1993च्या नंतरपासून आत्तापर्यंत या आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्तांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. ओके, पुढचा प्रश्न. PM मोदी कोणत्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करणार आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. तर मोदींनी आपल्या महाराष्ट्रामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करायचं ठरवलेलं आहे. आता ही योजना काय आहे? तर बघा, महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 86 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ह्या योजनेचा लाभ घेता येतोय आणि ह्याच्यामध्येच या 86 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन ह्याचा आता लाभ घेता येणार आहे. तर अशा पद्धतीची ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. आता मोदींनी महाराष्ट्र आणि गोव्याला सुद्धा भेट दिलेली आहे. याच्यामध्ये गोव्याच्या भेटीमध्ये ते मडगाव या ठिकाणी 37व्या राष्ट्रीय खेळाचं उद्घाटन सुद्धा करणार होते. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या एजन्सीने ऑपरेशन चक्र 2 सुरू केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन CBI म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननी रिसेंटली ऑपरेशन चक्र 2 तर अशा पद्धतीचं एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे. कशासाठी हे? तर सायबर गुन्हेगारांवरती कारवाई करण्यासाठी. आणि ह्या ऑपरेशनच्या अंतर्गत त्यांनी देशातल्या 76 ठिकाणी शोध घेण्यासाठी छापेमारी केलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी 100 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी घोटाळा त्यांनी पकडलेला आहे. आता ऑपरेशन चक्र 2 असं नाव ह्याला का बरं दिलं आहे? तर ऑलरेडी एका वर्षापूर्वी ऑपरेशन चक्र 1 हे त्यांनी राबवलेलं होतं. तर इंटरपोल, FBI आणि वेगवेगळ्या देशातल्या पोलीस दलांच्या सहकार्याने हे ऑपरेशन चक्र 1 आयोजित करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये CBIनी 115 ठिकाणी शोध घेतले होते. आणि आता हे ऑपरेशन चक्र 2 त्यांनी राबवलेलं आहे. याच्या अंतर्गत बरेच फसवणूक योजना, बनावट क्रिप्टो मायनिंग ऑपरेशन म्हणून समोर आलेले आहेत ह्या ऑपरेशन 2च्या अंतर्गत. आणि संशयास्पद जे काही भारतीय नागरिक होते तर ह्यांना सुद्धा CBIनी पकडलेलं आहे. लीडचा पाठपुरावा करण्यासाठी यावेळी सुद्धा त्यांनी FBI, इंटरपोल आणि बऱ्याच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत सहयोग करून हे ऑपरेशन CBIनी राबवलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. भारतातील पहिलं महिला पोलीस ठाणं कुठं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय कोझिकोड. आता हे पहिलं जे सगळ्या महिला असलेलं पोलीस स्टेशन काही आत्ता ओपन केलेलं नाही आहे. तर बघा, ह्या पोलीस स्टेशनला ऑलरेडी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर भारतामधलं केरळमधलं हे पहिलं सर्व महिला पोलीस स्टेशन आहे ज्याला रिसेंटली 50 वर्ष पूर्ण झालेत 23 ऑक्टोबरला. तर 23 ऑक्टोबर 1973ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केरळमधल्या कोझिकोड या ठिकाणी देशातल्या पहिल्या महिला पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं होतं. आणि तेव्हा ज्या पहिल्या उपनिरीक्षक होत्या त्या होत्या M. पद्मिनम्मा. तर असं हे सर्व महिला पोलीस स्टेशन केरळमधल्या कोझिकोड या ठिकाणचं आहे.
ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच EU आणि भारताने संयुक्त सागरी सराव आयोजित केला होता. त्यात कोणत्या नौदलाच्या जहाजाने भाग घेतला होता? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय INS सुमेधा. तर EU म्हणजेच युरोपियन युनियन आणि भारताने मिळून गिनीच्या आखातामध्ये एक संयुक्त सागरी सराव हा राबवलेला आहे. रिसेंटली 5 ऑक्टोबरला ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनसोबत भारताची सागरी सुरक्षा संवादाची 3री बैठक झाली होती आणि त्यानंतर हा सराव आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये आपल्या भारतीय नौदलाचं INS सुमेधा आणि याशिवाय एक ऑफशोर पेट्रोल व्हेसल हे सुद्धा यामध्ये सामील झालं होतं या सरावामध्ये. ओके, आता शेवटचा प्रश्न. ली केकियांग यांचं निधन झालं, ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय चीन. तर चीनचे माजी पंतप्रधान होते ली केकियांग. यांचं वयाच्या 68व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे. ते मार्च 2013 पासून ते मार्च 2023 पर्यंत म्हणजे टोटल 10 वर्षांच्या पिरियडसाठी चीनचे पंतप्रधान राहिलेले होते आणि तेच त्यांच्याकडे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष पदाचे भावी उमेदवार म्हणून सुद्धा बघितलं जात होतं. तर असे चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन झालेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण 25 ते 28 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स या लेक्चरमधून डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं लेक्चरसुद्धा डीप डिटेलमध्ये समजलं असेल. तुम्हाला समजलं की नाही खरंच हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. तर आता मी इथेच थांबते. लवकरच भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.